भाऊजी तुम्ही काऊन एवढे राग भरेला आहे आमच्यावर? आम्ही लहान आहो ना बापा. तुम्ही आता आमची चूक पदरात घ्यायला पाहिजे. असं नाही करायला पाहिजेत ना. माफी तर मागून राहिलो बापा आम्ही. माफ करा ना तुम्ही. तुमचे माया काही संबंधच राहिले नाही तर माफ करायचा विषय येत नाही ना. तुम्ही माया काही कोणी लागत नाही. मी काही तुम्हाला काही समजत नाही, त्याच्यामुळे तुम्ही मला माफी मागू नको बाई. चालली जाय तू, डोकं खाऊ नको माय. असे कसे बोलून राहिले बापा भाऊजी तुम्ही? संबंध काही नाही, संबंध नाहीत का आपले? तुम्ही बापा माझ्या नवऱ्याचे भाऊ आहे ना, मोठे भाऊ आहे ना बापा. भाऊजी आहे तुम्ही, या गोंड्याचे मोठे बाबा आहे तुम्ही, म्हणता की संबंध काही नाही. नाही बाई, कोणते संबंध राहिले? तुम्ही ना काय ठेवेला सांगा ना. तुमच्या घरदाराशी आलो होतं, चहाचा शिंगलने मारून फेकला तुम्ही ना. घोडभर पाणी नाही पाजलं. ते तर जाऊ द्या. मा नातू बिना मायबापाचा तो काढून दिला बाई तू ना घराच्या बाई. या झोपल्यात राहून राहिला बकरीच्या याच्यात कोठ्यामध्ये. आणि काय करू तुम्हाला? कोणतं सयत लावून चाटू मी? काय तुमच्या मुलाचा करू? त्याला निघा आठवून काही लोणी लावून नको बाई, माफी मागू नको मला. भाऊजी आम्ही ना काही केलं नाही बापा. आमची चूक आमच्या लक्षात आली ना, म्हणून तर म्हणून राहिले तुम्हाला. आम्हाला माफ करा बापा तुम्ही. पण तुम्ही बापा तुम्ही बी अडेलच आहे ना, अडेलपणाच करून राहिले आता. आपण अडेलपणाच करू. काय म्हणणं आहे? तू लवकर चालली जाय, तू मस्त खाऊ नको. अदलोक बोललो प्रेमानं, आता दादागिरीनं 2-4 झपकी मारीन मी आता. माडोक मस्त खाशी नटून दा अटी यातच नाही. तुनं बिलकुल पायच नाही ठेवायचा औषधा पायाचे. तुनं सारा बिगाड करून टाकला, मा घरात सत्यानाश केला. आणि म्हणून राहिली भाऊजीन माफी मागतो नाही घटून सडेल तोंडे. अरे डांगरे झांगे, किती प्रेमाने घेऊ रे तुला आता, किती प्रेमाने घेऊ. थांब तू, तुला तर शिशीत उतरत असणार आहे. गोंड्या बायना ते मोठे बाबा कसे बोलू राहिले बोले. बायना औषध पायाची नटून चालली जाय. बाय रे बाबू, त्या देखत कसे करू राहिले बोले तर. लढणं पळणं झालं काय सुरू? ते मा भावाले त्या डॅनेले शिकू हे नाटकं, मला नको शिकू हे. मी कसं कडब्या जातो पण पाणी लागू दे. तुझ्यासारख्या लय पाहिलंय मी आदलो. पांडा झालो ना मी पुरा. मला काही समजत नाही का किती कोणते नाटकन कोणतं काय असते. बाबू ते विचार करून नाही राहिले मोठे बाबा. असे काऊन करून राहिले भाऊजी तुम्ही? या पोराचा गोंड्याचा तर विचार करा बाबा. त्याला कोण आहे तुमच्याशिवाय? आपलं सांगा ना, सगळे सोयरे आहेत का कोणी? तुमच्याशिवाय कोणी नाही ना बाबा आम्हाला. तुम्ही असं बोलून राहिले? असं नका बोलू बाबा. तुम्ही माफ करा ना आम्हाला. झाली चुकी आता आमच्या जाणं, आता नाही होणार ना. तू मला माफीच मागू नको. तू मा मस्तकातून उतरेला, मा भाऊ बी मेला असं समजून चालतो मी. मला कोणीच नाही आहे तुमच्या पैकी, आणि हे पोरगा आमचं आहे असं म्हणूच नको तू. 17 घर फिरून येला आम्हा शिकून राहिली अटीसा. झाली नाही गटून डोकं खाऊ नको माया, मस्तक नको दाबू. बरं बाबा भाऊजी, आता तुम्ही ऐकूनच नाही राहिले बाबा. आम्हाला कसं तुम्ही अटून पाठवायच्याच नांदी आहे. चालले जा करून राहिले बाबा. चालले जातो आम्ही बापा. चालले जातो, परेशान नाही करत तुम्हाला. काय याचं कामच नाही. अटी पाय नाही ठेवायचं डबल सांगून राहिलो. आता डबल जर अडीसा आली तर दोन्ही पाय मोडीन. तू सांगून राहिलो. तुझे 2 खेप झाला, आता तिसऱ्यांदा ऐकणार नाही. मान आता याच्यात यायचंच नाही तुला बिलकुल. आणि माफी तर हा विषय अजिबातही करायचा नाही. बरोबर बापा भाऊजी, येत नाही बापा मी. तुमच्या मनासारखं करतो ना, येत नाही मी आता, येत नाही. चाल नाही घडू, चल डोकं नको खडून भन नको लो. थांब ना झांग्या, खेकड तोंडे. थांब तू, तुला शिशीत उतरतस ना, त्या बजेटच बसवत. मला बोलून राहिला तू असं तसं बाबू. मतलब कोणाची हिंमत नाही झाली मला बोलायची, आणि तू बोलून राहिला खेकड तोंड्या. थांब तू. ती हारती बाजू घेतली मी ना त्याच्या समोर. असं तसं बोलली की माफी मागली बापा, पण तरी तो नाहीच म्हणून राहिला. मला म्हणते तो खेकड तोंडे, चालली जाय आठून औषा पायाचे, पाय तोडून टाकेन. थांब तू, तुझे पाय जाग्यावर ठेवतो का पाय तुम्ही आता? मोठी सळेल तोंडी ढिसा मला माफी मागायला. खाली आली फाफी मागायला. मा नाताले काढून देतो, त्याला भाकर नाही खाऊ घाला. तू काय सैद लावून चाटू का तुले? तू ही गोळी अशी त्या मा भावाले डॅन्याले, मला नाही तू गोळी ह्यांगोले. आपल्याला अशी चावटपणा चालतच नाही. मा भाऊ ऐकीन डॅन्या, मी नाही ऐकत. मी तर कोणाचीच नाही ऐकत, कोणा बापाची नाही ऐकत. मी का सोपी वाटलो का तुले? आली मोठी आली ढिसा. आता डबल आली की पाहतो, हिचा बजेटच बसवतो मी. आणि अजून आता 8-10 दिवस 15 दिवस तर जातच नाही मी आठून. येईल हन्यास आणून सोडतो आता. सोडो की पडो. चालणार बा उका चालणार. झांगोली भेटू ना, काय कापू एखादा कोंबडा मोंबळा. काय ले का तुला काय फुकाच पाहिजे खायले? उठला सुटला की कापून कोंबडा. कोंबडा का फुकाचा आहे का? कोण्या दिवशी म्हणत नाही हे घ्यायले को 1000 रुपये कापा बरं कोंबडा.
कोंबडा फुकाच आहे हे तुले. उठला सुटला की कापू कोंबडा मग चला. मस्त पार्टी फुकाची. रुपया हिच्यातून खर्च करणं नाही. पोराले झाबरुले का खलास करतं का? बंद कोंबड्या कापता का त्याच्या? आहिले का गड्या बोलू नको बे बापा. पैसे देऊन राहिलो फुकाचं नाही. मी देऊन राहिलो आजची पार्टी. तटीच कोंबडा घेऊ विकत 1500चा माल मटेरियल 1500 रुपये देतो पार्टीले. काही माणूस आज गळा तू डायरेक्ट अंगावर तिथं माणसाच्या. पण कोणाचं फुकाचं खातच नाही. माहित आहे ना फुकाचं खात नाही. फुकट खाऊ खाऊ दिले कसा जिंदगी गेली तोही. कोणा घरी पंगत असली चालला पहिलेच पोहे. आता काय आहे काही नाही सरच माहीत असती दिली. चांगला डांगऱ्या जटी असला तटीसा पहिले पोहत्या. आम्हाला शिकवता काय तू? मला सांगून राहिला का तू? लहानपणा म्हणते सोबत राहायचं ना. असं आहे गळ्या तुझ्या. तू म्हणजे माणसा पुरा कचराच करतो प्रेक्षक पाहून राहिले ना. हाय मा थोडासा स्वभाव तसा खा वाटते माणसाले. पण कसं आजची पार्टी माकडून आहे. कोंबडा फुकाचा नाही खात मी. अजीर्ण होत असते भुका खाली संडास लागीन बा. आला की नाही लाईनवर. तू तर बा बोलायचा चानस सोडतच नाही रे बापा. बोलून घेतो पुरा बोलून घेतो तू. आपला विषय जाऊ दे. तो पाय डॅने येऊन राहिला गळ्या इकडे. आले ते साला इकडे फालतो काम ना थांब आपलं डोकं खायला. आला का आपल्याला चढणीचं पाणी द्यायला. त्या दिवशी कसा बोलून गेला सायाचा डबल येऊनच राहिला इकडे. येत सांगायला आपल्याला मी काजू खाल्लं, मी बदाम खाल्लं ना, आता शिलाजीत खाल्लं ना, आता मी केसर खाल्ली ना, आता माझ्यात पावर आली ना, आता मी असं करतो ना, आता मी तसं करतो. 2 मजली बिल्डिंग झाली, 5 मजली बिल्डिंग झाली, 4 कंपनीचा मालक. ते फोकाळे हाणेले तशी नटीसा. कुणाले ना वैया रे त्या काजू बदामची सळी आहे. शिलाजीत आणलं कोणतं काय आणलं मोठा सांगते. खेबड्या वानाचा दातवाच्या खाणीचा डॅने जमलेले काहीतरी वेगळ्या माय सोबती. चाल बापा चाल यायली माफी मागू बाबू सांगू हात पाय जोडू यायच्या जो. चाल पाया लागतो रे पाया लागतो. पाया लागतो. तुया बी पाया लागतो हो का? पाया लागतो. माफ कर रे बाबा माफ कर मले. पाया लागतो मी तुया. हो चाल चाल उठ नाटक नको करू. चाल ते नाटकबाजी नको कार्यक्रम दाखवून मला तुया. उठ लवकर. काही पाया नको लागू आमच्या. हा तर काही आलाय बाबा येणून डायरेक्ट पाया लागणं बापा. आज काय झालं? काय झालं आज? अरे बाबा माही चूक माया लक्षात आली ना. चूक माया लक्षात आली. मी ना माझे दोस्त दूर आवले. माझ्या दोस्तही बी बोललो. भावाले बोललो सख्या. नाताली घरातून काढून दिलं. मला पस्तावा आहे रे गलो पस्तावा आहे. बापा आता आली का चूक लक्षात आता? अरे बाबा अदलो अंधारात होतो रे बाबा. आता डोळे उघडले पाये. मा डोक्यात वारं घुसतलं रे वारं. मला माफ करा बाबा. तुम्ही माझे दोस्त आहे लहानपणीचे. मला असं वाडीत टाकू नका. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही आहे तो मी आहो बापा. बस झाले नाटक बस झाले ना. अटकलं वाटते कुठी म्हणून आला हातपाय डोळ्याला टी. जमून नाही राहिलं वाटते आता. तुझं काम कसं आहे माहित आहे काय? काम सोडून वैद मरू. तू कसा वापर करून घेतो माणसाचा. नाही ना बुवा मी तसा नाही मी खरंच नाही मी तसा. पण माझ्या डोक्यात वारं घुसलं होतं त्यामुळे झाला तो कारभार तसा. मी तसा नाही. आम्ही तर माफी मागून राहिलो बाबा. बोले माफ करा. मी अजून नाक घासतो बाबा. नाक घासतो लागलंच तर तुला माफी मागतो मी. तसा नाही असा नाही. आम्हाला काही सांगू नको. चालला त्यातून डोकं खाऊ नको आमचं फालतू घेणं देणं. सकाळपासून पहिलेच तर खीर व्हायला मस्त आमचं. आणि तू आम्हाला काही माफी मागू नको. तू पाय काय आम्हाला काल माफी मागून राहिला तू. बापा मी तुम्हाला काही बोललो ना म्हणून माफी मागून राहिलो ना. दोस्त मी काही बोललो नाही. काही गरज नाही आम्हाला माफी मागायची ना. तू उभं नको चालला त्यातून लवकर चालला जाऊ दे. हा काही जाते आपणच चाल गळा कधी चाल बचा. हो जाऊ नका मला सोडून. मी मोठी चूक केली रे बापा. चूक केली मी. मित्रही तुटले सारे संबंध तुटले माय. शांताराम शेठ डॅनी बुड्याचं काही नांग्या टाकून राहिला बापा. हातपाय जोडून राहिला. मला माफ करा. दगडूचे पाहायला गेल तयार आहे बापा बुड्या. आता दिसलाशी ना दिवा. आता रस्त्यावर येलाय पोटात भाकर नाही. गावात कोणी ओळखून नाही राहिलं मग करीन काय? हातपाय जोडीन नाही तर कायचं. कोणाला सांगीन?
बदलो म्हणजे अरेराई करीन बिचारा. आता कसं हातपाय टेकाच लागले ना की शेवटी. शांताराम भाऊ सरपंच काही दिवागिवाने जे हे सारे नाटकं असतील या बुड्याचे. 4 एकरावर कसा ताबा मिळवावा आणि घरावर कसा ताबा मिळवावा त्याच्यासाठी हे नाटकं चालू असतील. हे बुडं भेजे चॅप्टर आहे आणि बुडा कमलीची चालाकी. कमलीनं बरोबर बोट फिरवेल शिन्ना. माफी मागा नसं करा इमोशनल ब्लॅकमेल करा हे सारे नाटकं द्यायची. नाही ते तर लक्षात आलंच म्हणा, थोडंफार ऍक्टिंग माझंच काम आहे ते, त्यासाठीच आहे. कारण की आता काय माहिती आहे का, कामाला जाऊन पोट तर काही भरून नाही राहिलं. कारण की डांगऱ्या खायची सवय आता मस्त दुकानातून काजू बदाम पिस्ता नेला. असा जर डांगऱ्या खाल्ला तर रोजदारी पुरत नाही. मग रोजदारी पुरत नाही तर मग काय करावं लागेल की आपल्याला जमीन पाहिजे, साऱ्या गोष्टी पद्धतशीर पाहिजे तर खाल्ल्या जाईल. हा प्लॅन आहे तो बरोबरच बा लक्षात तर आलं. आणि हे सारी चाल त्या कमलीची चावट डंगरेची. ते जर या वयात लेकर होऊ देते तर ते काय कमी हुशार आहे का? ते पुरी चाला काय. आणि 4 एकर वावर घेऊन याचा सौदाचा इकरीचा डायरेक्ट. तुम्हाला सांगतो. मला अंदरची खबर लागेल आहे मुंशीराम भाऊ घ्यायला तयार आहे वावर. अवघड आहे झाबरू. त्या शिवलालची कुजबूज होती चालू. त्या शिवलालची मुंशीरामची कुजबूज आहे दोघंही. हेच शाळा असेल ना म्हणून तर मुंशीरामनं 7,500 दिले गड्या. बरोबर बोलून आला गड्या तो. असे ऍडव्हान्स कोणी पैसे देत नाही ना, की ज्या माणसाला गाव नाही ओळखून राहिलं त्या माणसाला पैसे देईन माणूस कसा. वावरासाठी शाळा आहे. वावरासाठी तर आहेच पण त्याच्यासाठी बी शाळा आहे. बुडीचा उपयोग करून घेऊ आणि बुडी जोडून 4 एकराला सरकही करून घेऊ. एकदा प्रेमाचे संबंध झाले तर या की मग कसं बुडी डॅन्याचं काही ऐकत नाही. डॅन्याला जटी म्हणून तरी सही माराच लागते. असाही गेम आहे ना, याच्यासाठी अशी ते चालू. ते तर आहेच ना, ते शाळा तर आहे. आम्ही ना शांताराम भाऊ मी ना स्वतः पाहिली खोपडीत जातानी. आणि वावराची बिलाई नाही बरं ते बरोबर. पण वावर इकलं नाही जात कारण की सांग पुढे नावावर वावर आहे. डॅनी नावावर काय कुसा. झांगो बुडाय भेजा हुशार आहे भाऊ. झांगो बुड्यानं बरोबर अटकून ठेला गुंडी. झांगो बुड्याला माहित होतं आपला भाऊ दलिंदर आहे म्हणून डॅनी. कधी इकीन पता नाही चालला. त्यासाठी झांगो बुड्या नाव ठेवलं. तुझ्यासाठी फक्त झाबरू वावर. झांगो आबान माझ्यासाठीच वावर ठेवला. नाही तर डॅनीच्या नावावर दिलं असतं करून तर इकलंच त्या बुड्यानं. हरामी आहे बुडा. पण आता लयच म्हणजे घाटा पेंडार येलाय बरं डॅनीचं. घाटीशी येलाय आता काय भागून नाही राहिलं. आता कसाच करून राहिला. उद्या न काही विचार करूच नव्हता डॅनीचा. उद्याला मोरू दे असाच. पाहिलं ते मग पुढे जास्त जर झालं तर नाही आपण खाली विचार करतो बाबा. आपण चांगलं सांगायला पहिले अंगार या. आता हातपाय जोडून राहिला. याले पुरा थंडागार होऊ द्या अजून महिना भर मग समजते पुढे काय तर. चला भाऊ मग शांताराम भाऊ सरपंच येतो मग मी. हो ये. मग आबाल सांगा लागेल ना झांगू बुड्याले मोठा आबाल मा आलता म्हणून तो हरामखोर माझो डायने. चला मग सरपंच मी येतो वावरातून चक्कर मारून. मी येतो ना भावारा. तिकडे दिसलं काही तर पण पाहू. तुम्ही म्हणताना हाय शाळा मुंशीरामची कमली चालू. बरं चला ना तुम्हाला दाखवतो आपल्या वावरातून दिसते कशा खोपडीत घुसतात तर. चला. चला. डंगऱ्यानं सडेल तोंड्यानं मला त्याच्या भावाजवळ पाठवलं झेंग्याजवळ माफी मागायला मी गेली तर लागे त्यानं मला अपमान केला माया. असं तसं बोला अशा पायाचे टंगड्या तोडून टाकीन म्हणे ते. थांब रे बाबू तू थांब तू. आपला जो गहू आहे त्याला म्हणून काय फायदा. जाय म्हणते तू भावाची माफी माग. माफ करते म्हणते तो. माफ करते. हे असं माफ करते का तो. गेली मी तर अपमान केला त्यानं. थांब रे बाबू येतो. किती म्हटलं मी ना बाबू गोंड्या त्या मोठे बाबा जो जाय रे. ते मोठे बाबा असे मोठे बाबा तसे. पण मा गोंड्या इकडे पाहिलं नाही ते झंग्यानं. म्हणजे तिकडे नाहीत त्याले. संबंध नाहीत म्हणते आपले. काही संबंध नाहीत बाबू. संबंध कसे नाहीत रे. तू माझ्या नवऱ्याचा भाऊ आहे. तू याला 4 एकर वावर घेणार मले. माझ्या घर घेणार वापिस. थांब ना तुला शिशीत उतरतोच मी. म्हणजे त्याच्यासाठी तर मग आता काही करा लागे ना. इकडची दुनिया इकडे झालीच चालेल. पण थांब तू झांग्या तू आता वावर लावतोच ना रे मी ठिकाण्यावर. थांब तू. आले काय गावडावरून. झाल्याशी ना आता गावडावर ना आले मग आता तुम्ही तुमच्या जागेवर. अरे येता बरोबर वातावरण गरम आहे बाबा. काय झालं. येता बरोबर अशी भडकून काऊन राहिली तू. आता कसं मी रोज जात असतो बा गावामध्ये. काऊन काय अशी काऊन भडकून राहिली तू. काऊन भडकून राहिली. जा ना सांगा विचारा ना त्या झंग्याला तुमच्या भाले. काय झालं. काय म्हणे तो. काय म्हणे काय तो. म्हणे
मी ना माफी मागली त्याची. तुम्ही ना म्हटलं तसं केलं मी ना. तो काय म्हणे माहिती का, औषा पायाची निघ म्हणे अटून, अटी येशील तर टंगड्या तोडून टाकीन म्हणे. अहो दसा असं काही नाही बोलला तो मले. मी काय ऐकूनच घेऊ का? पण कसं आता मी एखादा दुसरा असता तर मी बोललीच असती. पण कसं तुम्ही म्हणा आता ऐकूनच घेतलं मी ना. जाऊ दे त्याचं काही मनावर घेऊ नको तू. त्याचं कसं मन दुखेलाय ना, गरम व्हायलाय तो सध्या, रागात बोलला तो. नाही तर तसा नाही गे मा भाऊ, रागट नाही ना, लय प्रेमळ आहे. काय सांगा तुले, जीवाला जीव देणार आहे. पण तो कसा थोडासा आपल्यावर नाराज व्हायलाय, म्हणून तो असा करून राहिला. अशी कशी नाराजगी बापा. म्हणून राहिली ना मी 56 खेप त्याच्या पुढे गेली तर लोक माफी मागली ना मी तेवढे खेप. मला माफ कर. उषा आपल्या या गोंड्या इकडे, त्या गोंड्या इकडे नाही पाहिलं. एखादा तर दुसरा असता तर मी दाखवली असती त्याला ऐशीची तैशी. पण कसं आता मी काही बोलू शकत नाही. जाऊ दे ना, आता आपली चूक होती. आपण पहिले गरमागरमीत घेतलं, पहिले प्रेमाने घेतलं तर हे दिवस आता हे कंडिशन आपल्यावर आली नसती. जाऊ दे, मा भाचा राग शांत झाला की नाही, तोच आपला जो ऑटोमॅटिक येते की गड्या काय गड्या डॅनी काय असं तसं बोलते तो, येते तो, टेन्शन घेऊ नको तू. त्याचा राग शांत झाला की झालं. काचा राग आहे त्याला बोणसाचा. उशाक लेकरा इकडे नाही पाहिलं त्यानं की का रे बाबू गोंड्या कसा असतो, हे घे 2 रुपये, चॉकलेट आण तुले की काही आण, बिस्किटचा पुडा आण, काहीच नाही. त्याला तर जशी काही गरजच नाही मा पोराची काही. आणि त्याच्या नाताले करते का तो मागे पुढे, बाबू झाबऱ्या असं, बाबू झाबऱ्या तसं, हे कर ते कर, मा नातू करते. मग हा का त्याचा पोरगा नाही का, हा वरून पळला का? जाऊ दे ना, आता याच्यात सारी आपली चूक आहे ना. आपण पहिले लय गरमागरमीत घेतलं ना, त्याला पाणी नाही पाजलं. आपल्या घरी आलो, दारी आला तर आपण डायरेक्ट त्यासोबत भांडणच केलं ना. तू ये काय आहे ना, काय आहे धमू काय, तू शादवलं त्याला, त्याची ऐशी तैशी केली तू ना, म्हणून तो राग भरेला आहे. आता का राग का जिंदगीभर ठेवते काय? मी ना 57 खेप माफी मागली ना, मग माफ करायला पाहिजे की नाही? चांगलं बोलायला पाहिजे की नाही? तो खेकड तोंड्या जरा काही सूत्रधार बोलत नाही माझ्यासोबत. तू काही राग मानू नको. तो शांत झाला की नाही बरोबर बोलते तो आपल्यासोबत. आता सध्या गरम आहे, जाऊ दे, तो विषय मोडून टाक बरं. काय म्हणता विषय मोडून टाक? तुम्हीच म्हणता की जायतेले माफी बी माग, आणि आता म्हणता की विषय बी मोडून टाक. इकून बी तिकून बी बोलून राहिले. जाऊ दे बरं, तो विषय बंद कर बरं. पुढे झालं असेल तर चांगला बाबा, लय टाइम झाला, 10 वाजले बुवा. नाही गड्या मुंशीराव, आता काही कामागे मागे येत नाही. तू ये लागलंस तर 7,500 माकडे आहे तर मी देऊन टाकीन बाजूले. असं कसं काय अचानक बापा? बापा मी काय 7,500 रुपये काय ते उधार द्यायला देईल ते काय? बुढी कामाला येईल म्हणून देईल ते म्या? नाही ते कामाला येऊनच फेडून द्या लागतील. माझ्या काम काय राहू देता का तसंच? तू ना दिले 7,500 मदत केली आम्हाला, ते आम्हाला सारं मान्य. पण आता कसं त्या बुढीच्यानं काम होत नाही. काय करतो नेऊन त्या आहारामध्ये? काहीच नाही करू नाही शकत ना ते काम. त्यापेक्षा कसं बा, तू काल फुकाची रोजदारी भरतं, माझं आले की देऊन टाकतो मी तुला पैसे. का ते बोनसाचे पैसे जात कुठून येतील ना का जायला? कामा घरीच खाते घरीच राहते. कांदो बदाम पिसता कुठून पैसे द्यायला? नाही रे बाबा, वसूल करावं लागतील पैसे. आता माहिती शाळा जमून आहे मुली, इलेत नाही ना त्यावर. अरे त्या बुढीने नाही काम केलं चालते महावारामध्ये, धोऱ्यावर बसली चालते. मी त्याची रोजदारी देईन त्या बुडीले, पण कसं पाठवा लागेल तुम्हाला बुडीलेच. हो सांगून राहिलो मी ऐकत नाही. आता का जबरदस्ती नेतं का मा बुडीले तू कामाले? सांग बा, तू काम होत नाही म्हटलं ना तुले, सांगितलं ना. काही नाही, ते औरत पाठवत नाही मी माझे पैसे आले की देऊन दे. बुढा कसं काय फिरला बापा अंदी मध्ये? आता बापा बुढा तर मोठं टुमणं लाय मा होती, कामाला जाय. आता म्हणते की कामाला येत नाही माझी बायको. वारे गट कसं काय? चला मग मित्र गुरु बघा, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.